नमस्कार, मी विजय काते. आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल. आज मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या समोर मनसेच्या मार्फत, विशेषतः मनसेची जी विद्यार्थी सेना यांच्या मार्फत आज निदर्शनं करण्यात आली होती. निवेदनं आहेत, ती निवेदनं फाडून या पालिकेच्या गेटवर फेकण्यात आली होती. कारण मीरा भाईंदर महानगरपालिकेचा जो शिक्षण विभाग आहे याचा जो ढिसाळ कारभार, या कारभाराच्या विरोधामध्ये त्यांचं आज हे आंदोलन होती. अनधिकृत शाळा असू दे, शाळेमध्ये रॅगिंगचा प्रकार आहे, या संपूर्ण गोष्टीकडे शिक्षण विभाग हा कानाडोळा करतो आणि अनधिकृत शाळांना अगदी ठोसरपणे त्या शाळा जे चालू आहेत त्यांचं असं कुठेतरी वाटतंय की शिक्षण विभाग आणि अनधिकृत शाळा यांचा कुठेतरी लागेबंदे आहेत. या संपूर्ण विरोधामध्ये मनसैनिकांचे पदाधिकारी आंदोलनामध्ये होते. नेमकं त्यांचं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ. महासभेमध्ये लोकांचे जनहिताची आवाज उठवण्यासाठी लोकप्रतिनिधी पाहिजे, पण तशा कोणताही लोकप्रतिनिधी त्या महासभेमध्ये दिसत नाही आहे. लोकांनी निवडून दिलेलं आहे, पण लोकांचे प्रश्न त्या महासभेत न मांडता फक्त टेंडरबाजी करायचं आणि ते सेटिंग कमिटी म्हणून आपल्या महानगरपालिकेत आहेत त्या पद्धतीने हे सर्व गोष्टी चाललेल्या आहेत. सर्व संगनमत, सर्व एकमेकांच्या सोबतीने हे काम करत आहेत. कोणी विरोधात बोलायला तयार नाही आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकमेव असा पक्ष आहे मीरा भाईंदर शहरामध्ये जो प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत आवाज उठवतोय, विरोध करतोय. आज तुम्ही बघत असाल मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये शिक्षण विभागामध्ये किती मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. जो ठेकेदार आहे त्या नौकार ठेकेदाराने जो गणवेश असेल, बॉटल असेल, बॅग असेल, त्याच्यानंतर रेनकोट, त्याच्यानंतर बूट, अशा प्रकारचे जे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केले. जी क्वालिटी या मुलांना दिली पाहिजे ती क्वालिटी या नौकार ठेकेदारांनी दिलेली नाही. अशा ठेकेदारांना वारंवार पुन्हा ठेका देण्यात येतो. जिथे 750 रुपयाची MRP मागच्या वर्षी होती, यावर्षी 800 रुपयाची आहे. मग अशा ठेकेदारांना परत का दिला जातो आणि त्याच्याच बाजूला दुसरे ठेकेदार हे कमी रेटमध्ये भरतात तरी त्या ठेकेदारांना देत नाही. म्हणजे हा ठेकेदार महानगरपालिकेचा आणि हा सत्ताधारी पक्षाचा मला वाटते घरचा जावई आहे, म्हणून अशा ठेकेदारांना ठेका दिला जातो. म्हणून या अशा लोकांमुळे भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि म्हणून आज आम्हाला आंदोलन करायची वेळ आलेली आहे. शिक्षण विभाग असो या इतर विभागासंदर्भात आम्हाला आंदोलन करायची वेळ आलेली. महापालिकेने आम्हाला या अर्ध्यावरती उघड्यावरती टाकलेलं आहे. आमच्या या मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातले जेवढे गोरगरीब जी मुलं शिकतात त्यांना अक्षरशः या लोकांनी उघडं करून टाकलेलं आहे. वेळेवर गणवेश देत नाहीत. अनेक शाळेच्या समस्या आहेत. आमच्या क्रीडा संकुलात आमच्या क्रीडाप्रेमींचे जे क्रीडा करतात, जे खेळतात, अशा खेळाडूंच्या समस्या आहेत. अनधिकृत शाळेला हे लोक शही देत आहेत. अनधिकृत शाळेवरती कारवाई करत नाही आहेत. आज अनेक जी खाजगी शिक्षण संस्था आहेत त्यांची वाढती मुजोरी आहे. अशा अनेक गोष्टी आहेत, विविध प्रश्न आहेत प्रलंबित. गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून आपण मागणी करतोय की शिक्षण विभागाचा भ्रष्टाचार थांबवा. जे शालेय साहित्य जो वाटप करतो, जो नौकार, जो ठेकेदार आहे, हा ठेका त्यांना मिळतो कसा? हा महापालिकेचा जावई आहे का? असा सवाल आम्ही अनेकदा त्यांना केलेला आहे. निकृष्ट दर्जाचं शालेय पोषण द्यायचं, मुलांना आहार द्यायचं, मुलांकडे लक्ष द्यायचं नाही. आमच्या महापालिकेच्या शाळेच्या शौचालय अस्वच्छ आहेत, टॉयलेट बाथरूम नीट नाही आहेत, शाळेची अवस्था एकदम दुरावस्था झालेली आहे, संगणक प्रशिक्षण बंद आहे. अशा विविध गोष्टी आहेत, विविध मागण्या आहेत आणि त्या रास्त मागण्या आज आम्ही महापालिकेकडे तक्रार आणि एक निषेध व्यक्त करण्यासाठी इकडे आलो आहोत. गेल्या कित्येक वर्षापासून ह्या महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला शिक्षण अधिकारी नव्हता. आता नवीन शिक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती झाली, पण ती अशी नियुक्ती वाटते की फक्त नावापुरतीच आहे. हो, नावापुरतीच झाली. आम्ही शिक्षण विभागाला नेहमीच वेळोवेळी पत्र दिलं, आयुक्तांना दिलं, उपसंचालकाला दिलं. शासन नियुक्त एक अनुभवी शिक्षण अधिकारी दिल्यास या मीरा भाईंदर शहरातील आमच्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या, युवांच्या, तरुणांच्या प्रश्न सुटतील. पण हे काय सुटताना दिसत नाही. कारण या मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये जेवढ्या खाजगी शाळा आहेत त्यांची वाढती तर मुजोरी तुम्ही बघताय, ती वाढतच चाललेली आहे. जो पालक किंवा जो विद्यार्थी पैसे भरला नाही तर त्याला हॉल तिकीट द्यायचं नाही, परीक्षेला बसू द्यायचं नाही आहे. अशा विविध गोष्टी आहेत. त्याचबरोबर एखादा व्यक्ती जर शाळा सोडून जातो त्याच्याकडून 5 ते 10 हजार रुपयाची मागणी शिक्षण संस्था महाविद्यालय करते आहे. आज रॅगिंगसारखा विषय आहे. शिक्षण विभागाने खरं तर सर्व महाविद्यालयाला शिक्षण विभागाला पत्र दिलं पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी झाली की नाही याचं ते काटेकोर अंमलबजावणी करतायत की नाही याचा त्याने लेखाजोखा घेतला पाहिजे, अहवाल घेतला पाहिजे. परंतु असं होताना आम्हाला बिलकुल दिसत नाही आहे. अनधिकृत शाळेचा विषय तुम्ही आता घेतला. शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे, परंतु अद्याप शिक्षण विभागाकडनं अनधिकृत शाळांची मागणी किंवा यादी ही जाहीर झाली नाही. कुठेतरी असं वाटतंय की ज्या खाजगी शाळा आहेत आणि या शिक्षण विभागाचं साठलोट आहे. नक्कीच यांचं साठलोट आहे, यांचं संगनमत आहे. मी खात्रीने सांगतो तुम्हाला की हीच महापालिका दरवर्षी
अनधिकृत शाळांची यादी घोषित करते आणि ती गुलदस्त्यात टाकते. याचं कारण काय? याचं कारण हेच आहे की यांची मिलीभगत आहे. तुम्ही याद्या जाहीर करता, माझ्यावर तुम्ही कारवाई का करत आहेत? वेळोवेळी आम्ही याची मागणी करतोय. काश्मीराला तुम्ही जाल तर काश्मीरामध्ये अनधिकृत पत्र्याच्या शेडमध्ये शाळा बनवल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ती विद्यार्थी शिकत आहेत. उद्या समजा ती आग लागली, शॉर्ट सर्किट झालं तर हा कितपत योग्य आहे? की सर्व मुलांचं भविष्य लोक धोक्यात घालत आहेत, जीव धोक्यात घालत आहेत. फक्त पैसे कमवण्यासाठी हे लोक शिक्षण संस्था चालवत आहेत. हा आमचा सरळ आरोप आहे. शिक्षण विभाग आणि अधिकारी यांचा हात मिळवणी झालेला आहे. आर्थिक हितसंबंध देखील आहेत.